हरिओम. माझं नाव रुपाली विरा जाधव, अकलूज उपासना केंद्र, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी प्रोफेशननी नर्स आहे, दवाखान्यामध्ये नर्सचं काम करते. मी 2009 पासून बापूंच्या परिवारात आले. बापूंचे असंख्य अनुभव आले तेव्हापासून, म्हणजे किती सांगू आणि किती नको एवढे अनुभव आहेत. त्यातला मी एक अनुभव सांगते. श्रावण महिना होता 2009 साली, 9 ते 10. श्रावण महिन्यात बापूंनी आपल्याला घोर कष्टोदरण स्तोत्रम पठण करायला सांगितलेलं असते. तेव्हा मग मी पठण करायला घरात बसले. घरात कोणीच नव्हतं. आमची अशी शेतात वस्ती, रानात, आणि घरात बसले. लाईट नव्हती. आमच्या अशा आत बाहेर 2 रूम आहेत आणि समोर दिवा लावला, डब्यावरती दिवा ठेवला आणि मी आपलं पठण करत बसले. 12 वेळा मला करायचं होतं आणि मोठमोठ्याने करते. घरात कोणी नव्हतं. श्रीपाद श्रीवल्लभ चालू केलं आणि 11 वेळा म्हणून झालं. आणि 12व्या वेळेस म्हणताना मला असं काहीतरी जाणवलं की घरामध्ये काहीतरी आहे, काहीतरी असल्याची जाणीव झाली. मग दरवाजा आतला डाव्या साईडलाच होता. मी मागे वळून बघितलं तर म्हटलं काही पाल वगैरे असेल घरात, म्हणून सोडून दिलं आणि 12व्या वेळेस राहिलेलं तेवढं पूर्ण केलं. नंतर श्लोक पंचक शेवटचा श्लोक पण म्हटला आणि आत ती हातात जी झेरॉक्स होती घोर कष्टोदरण स्तोत्राची, ती आत ठेवायला मी म्हणून, आत काही दिवा नव्हता, लाईटच नव्हती त्यावेळेस, आणि मी चाललेली अंदाजे आपलं ठेवायला देवासमोर. तर आज जाताना मी उठले आणि आतल्या घरात पाऊल ठेवलं तर माझा पाय पडला कशावर तरी. मग तरी पण मला म्हणजे काही गांभीर्य नाही की काय असेल, म्हटलं पालबिल असेल आणि सोडून दिलं. पण त्या अंधारात सुद्धा जेव्हा माझा पाय पडला आणि ते खूप मोठा साप होता आणि तो असा म्हणजे सरपटला आणि ते चमकलं अंधारात मला, आणि मग मला भीती वाटली. मी बाहेर गेले. पण माझं 11 वेळा पठण होईपर्यंत तो माझ्या मागे दरवाजा 1-2 फुटावर सुद्धा नव्हता. तिथं बसून तिथं होता तो, आणि खूप मोठा होता. म्हणजे पुरुष मंडळींना बोलावून त्याला घरातनं बाहेर काढायला बोलावलं तर तो त्यांना पण मारायला ते घाबरत होते, एवढा मोठा होता. म्हणजे तो मला काही पण करू शकला असता, पण केवळ समोर पठण चालू होतं माझं. बापूंवरचा विश्वास आणि घोर कष्टोदरण स्तोत्र पठण, या पठणाने मला त्या दिवशी वाचवलं. हरिओम श्रीराम अंबाज्ञ.